मित्रांनो, हे आहे पनीर. आम्ही काल डीमार्टला गेलो होतो आणि येताना पनीरची भाजी करावी म्हणून पाव किलो 200 ग्रॅम पनीर मिल्की मिस्ट कंपनीचं पनीर घेऊन आलो होतो. दाखवू का पनीरचं पॅकेट? हे मिल्की मिस्ट कंपनीचं पनीर आहे. आणि आता सगळं बायकोने भाजीसाठी तयारी केली, वाटण वगैरे तयार करून ठेवलं आणि आता पनीर कापावं म्हणून पॅकेटमधून काढलं तर ते पनीरची अवस्था तुम्ही बघू शकताय. त्याच्यातून पांढरा द्रव बाहेर निघतोय, लाळीसारखा. आणि तो पनीरचा स्लाइस पण वितळायला लागलाय, म्हणजे असं वाटतंय की तो बर्फ असल्यासारखा वितळतोय. आणि त्याच्यावरती तर कॅमेऱ्याची क्लिअरिटी नाही, असे छोटे छोटे छिद्र झाल्यासारखं दिसतंय. तर आम्ही वास घेऊन बघितलं तर पनीर वाटत नाही खाण्याच्या लायकीचं आहे. आणि त्याच्यामुळे चला म्हटलं एक व्हिडिओ बनवावा. तुम्ही पण मिल्की मिस्टचा किंवा कोणत्याही पॅकिंगवाला पनीर खात असाल तर आधी तो व्यवस्थित बघा, बनवण्याच्या लायकीचा आहे का, आणि मगच पनीर पनीर खा. हे बघा, असं दाखव, इथं ते मागची बाजू दाखव. हे बघा, आत्ता जस्ट 3-4 मिनिट झाले काढून आणि त्याला होल झाल्यासारखं झालंय बघा पनीरला. म्हणजे एकंदरीत हा पनीर खाण्याच्या अवस्थेत आहे असं वाटत नाही. त्याच्यामुळे आम्ही आता हे काय भाजी बनवणार नाही आहे, फेकून देणार आहोत. मिल्की मिस्ट कंपनी, तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोचला तर प्लीज काय प्रॉब्लेम आहे बघा आणि सॉल्व करा. कारण लोक डीमार्टमध्ये किंवा मॉलमध्ये गेल्यावरती डोळे झाकून या कंपनीचं दूध पनीर घेतात. विश्वासाला तुम्ही हे करा, पात्र राहा. धन्यवाद. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. हे बघा, याच्यावरती एक्सपायरी डेट पण दिसते 21 मे 2026 आणि आज तारीख आहे 4 मे. 4 मेलाच ही अवस्था असेल तर 21 मे पर्यंत कसं राहील? विचार करा आणि खरेदी करा. धन्यवाद.